नमस्कार मुलांनो, कसे आहात रे सगळे। तर चला, बहुपदी यातील संकीर्ण प्रश्न संग्रह तिसरा यातील प्रश्न 12 आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पहिले 11 प्रश्न त्यांचे जे काही व्हिडिओ झालेले असेल त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ज्यांनी अजून ते व्हिडिओ बघितले नसेल त्यांच्यासाठी ती लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तर ठीक आहे, त्यांनी 12वा प्रश्न काय दिला आहे बघा। bx वर्ग अधिक x अधिक 5 अधिक व bx चा घन वजा 2x अधिक 5 या बहुपदींना x वजा 3 ने भागल्यास येणारी बाकी अनुक्रमे m व n असेल आणि जर m वजा n बरोबर 0 असेल तर b ची किंमत काढा। म्हणजे थोडक्यात आपल्याला काय करायचं आहे तर एकतर b ची किंमत काढावी लागणार आहे ना। आणि त्यांनी बाकी जी दिलेली आहे ती m व n असेल तर, आणि m व n हा त्यांनी 0 दिलेला आहे। आणि सगळ्यात अगोदर म्हणजे त्यांनी या दोन बहुपदी आपल्याला दिलेला आहे आणि भाजक जो आहे तो x वजा 3 आहे। म्हणजेच आपल्याला x ची किंमत ही +3 घ्यावी लागणार आहे, बरोबर। जर वजा 3 असेल तर +3 घ्यायची आणि अधिक 3 असेल तर वजा 3, म्हणजे विरुद्ध चिन्ह विरुद्ध संख्या घ्यायचे। ते मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं आहे। ठीक आहे, तर मग सुरुवातीला काय करायचं तर या ठिकाणी त्यांनी आपल्याला दोन बहुपदी दिलेल्या आहेत। मग या बहुपदीला p ऑफ x मानायचं आणि या दुसऱ्या बहुपदीला q ऑफ x आपण मानूया। म्हणजेच आता या ठिकाणी p ऑफ x बरोबर काय होईल बघा। तर ती पहिली बहुपदी म्हणजेच bx चा वर्ग अधिक x आणि अधिक 5, बरोबर। आणि दुसरी होईल q ऑफ x चा वर्ग, सॉरी q ऑफ x होईल आणि q ऑफ x बरोबर ही बहुपदी bx चा घन वजा 2x अधिक 5, बरोबर। आता हे दोन्ही बहुपदी आपण लिहिल्या। आता काय करायचं आहे आपल्याला, या दोन्ही बहुपदीला x वजा 3 ने भागल्यास आहे ना। आता हे जसे त्यांनी प्रश्न दिला आहे ते आपण लिहूया। आता या दोन्ही बहुपदींना x वजा 3 ने भागल्यास आपल्याला काय मिळणार आहे p ऑफ 3, म्हणजे आता आपण x ची किंमत काय ठेवणार आहे 3 ठेवणार आहे ना। मग आता याच्यामध्ये जर x ला 3 ठेवलं म्हणजे आपल्याला p ऑफ 3 किती मिळेल, मग p ऑफ 3 इथं किती मिळणार आहे m मिळणार आहे। कारण या ठिकाणी तिने दिले बघा बाकी अनुक्रमे m व n, म्हणजे या बहुपदीची बाकी m आणि या दुसऱ्या बहुपदीची बाकी n मिळेल, बरोबर। त्याच्यामुळे p ऑफ 3 किती मिळेल आपल्याला m मिळेल व q ऑफ n हा q ऑफ 3 आहे बरं का या ठिकाणी, q ऑफ 3 बरोबर हा n असेल है ना। मग आता आपण काय करूया तर x वजा 3 आहे, मग x ची किंमत आपण काय करूया, x ची किंमत आपण 3 ठेवूया, बरोबर। x ची किंमत आपण आता t ठेवूया p ऑफ x आणि q ऑफ x दोन्हीमध्ये। मग आता सुरुवातीला काय येईल आता p ऑफ 3 बरोबर, आता या समीकरणा बहुपदीमध्ये आपण x ची किंमत ठेवूया b 3 चा वर्ग अधिक 3 आणि अधिक 5, बरोबर। आता नंतर काय होईल बघा b 3 चा वर्ग म्हणजेच किती रे 9 अधिक 3 अधिक 5 म्हणजेच किती 9b 5 आणि 3 किती तर 8 होतात, बरोबर। म्हणजेच आपल्याला p ऑफ 3 ची व्हॅल्यू मिळाली 9b आणि अधिक 8, बरोबर। याला आपण काय करू इक्वेशन 1 म्हणूया, बरोबर। आता आपण q ऑफ n बघूया, म्हणजेच आपल्याला q ऑफ आता आपण 3 काढूया। आता q ऑफ 3 किती आहे तर ते बहुपदी बघा b 3 चा घन वजा 2 गुणिले 3 अधिक 5, बरोबर। आता नंतर काय येईल 3 चा घन किती तर 27, बरोबर। म्हणजे आपण इथे लिहूया 27b वजा 3 दुणे 6 अधिक 5, बरोबर। आता 27b आता वजा 6 अधिक 5 किती होतात रे तर वजा 1 होणार, म्हणजेच आपली q ऑफ 3 याची व्हॅल्यू किती आली तर 27b वजा 1 आली, बरोबर। आता याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणूया, इक्वेशन 1 आणि हा इक्वेशन 2 आला। आता आपण काय करायचं आहे बघा, आता त्यांनी आपल्याला आणखीन काय दिलं आहे बघा उदाहरणामध्ये, जर m वजा n बरोबर 0 असेल तर b ची किंमत काढा। आता आपल्याला b ची किंमत तर काढायची आहे, परंतु त्या अगोदर त्याने काय दिलं आहे जर m वजा n हा 0 असेल तर, आता 0 असेल तर मग आपण काय करावं लागेल आपल्याला, मग आता आपण काय करावं लागेल इथं आपण लिहूया m वजा n बरोबर 0 है ना, हे त्याने दिलं आहे। मग आता आपण ह्याच्यावरून काय करू शकतो, आता m या ठिकाणी वजा आहे, पलीकडे गेले लेफ्ट साइडला गेले की ते अधिक n होणार, म्हणजेच m
बरोबर n होणार, म्हणजेच m बरोबर n या ठिकाणी आलं. बरोबर. मग आता आपण लिहूया 1 व 2 वरून m बरोबर n आहे. बरोबर. मग आता आपण काय करूया, 1 व 2 वरून आता काय करायचं, m बरोबर n आहे म्हणजेच आता ह्या जे 2 1 आणि 2 आहे ते सुद्धा समीकरण समान होणार. म्हणजेच काय होणार, तर पहिले जे इक्वेशन आहे 9b + 8 बरोबर काय होईल रे, तर हे दुसरं इक्वेशन होईल, कारण m बरोबर n आहे म्हणून आहे ना. मग ठीक आहे, हे इक्वेशन झाला. आता आपण काय करूया, आता ओके, आता आपण हे काय करूया, आपण सोडवूया. आता या ठिकाणी काय आहेत, या ठिकाणी 8 आहेत आणि इथे वजा 1 आहे, तो पलीकडे आला म्हणजेच राईट साईडला आला की काय होणार, तो +1 होणार. मग आपण +1 करूया. आणि 27b या ठिकाणी आहे तसंच आहे आणि या ठिकाणी 9b अधिक आहे, पलीकडे गेले तर तो काय होणार, वजा होणार. म्हणजे इथं आपण घेऊया वजा 9b. आता या ठिकाणी 8 अधिक 1 किती होतात रे, तर 9 होतात. बरोबर. 27b मधून 9b गेले तर राहिले किती रे, तर 18b. म्हणजे b 18b आला. आता आपण b ची व्हॅल्यू काढूया. b ची व्हॅल्यू काढत असताना आपण कसं करणार, तर b बरोबर b आहेच ठेवणार आणि आता काय करणार, 18 आहेत ना इथं गुणिले आहेत, खाली या साईडला गेला की तो भागली होणार. म्हणजेच 9 भागिले किती होणार, तर 18 होणार. म्हणजेच b ची व्हॅल्यू किती आली रे, तर 9 × 9 9 2 18 म्हणजेच 1/2 आली. b ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 1/2 आणि हीच काय आहे, तर आपल्याला b ची किंमत हीच आपल्याला काढायची होती. त्याने विचारलं होतं ना की m - n बरोबर 0 असेल तर b ची व्हॅल्यू किती आहे, म्हणजेच b ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 1/2. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं होतं, हे एक्झाम्पल सोडवायचं होतं. ओके, समजलेलं नसेल तर पुन्हा एकदा तुम्ही हा व्हिडिओ चेक करू शकता, पुन्हा एकदा हे उदाहरण बघा, तुम्हाला समजेल. ओके, आता आपण 13वा प्रश्न बघूया काय आहे ते. तर त्याने 13वा प्रश्न दिला आहे, सरळ रूप द्या. आता त्याच्यामध्ये त्यांनी या बहुपदी दिलेला आहे, तर हे आपल्याला फक्त सरळ रूप द्यायचं आहे तसंच उदाहरण सोडवायचं आहे, कंस फक्त सोडवायचे आहेत. तर त्यांनी जे उदाहरण दिलं आहेत ना ते आपण सुरुवातीला आहे असंच लिहूया. पहिल्या कंसामध्ये 8m² अधिक 3m वजा 6, दुसऱ्या कंसामध्ये म्हणजेच वजा दुसऱ्या कंसामध्ये 9m वजा 7 आणि तिसऱ्या कंसामध्ये 3m² वजा 2m अधिक 4. आता आपण काय करूया, कंस सोडूया. पहिल्या कंसामध्ये काय येईल, म्हणजे तर कंस सोडूया म्हणजे तर कंस सगळे जाणार. पहिला कंस आहे असंच येणार, 8m² अधिक 3m वजा 6. आता या वजाने कंसातील चिन्हे बदलणार. बरोबर. आता हे अधिक 9 आहे आणि इथं वजा, म्हणजे ते किती येईल, तर वजा 9m येईल. वजा वजा काय होणार, अधिक होणार. म्हणजे इथे किती अधिक 7 येईल. त्यानंतर इथं अधिक चिन्ह असल्यामुळे ह्या कंसातील चिन्ह आहे तसेच राहतील. म्हणजे येतील 3m² वजा 2m अधिक 4. बरोबर. ठीक आहे. आता काय करूया, आपण सर्व पदांची मांडणी करून घेऊया. म्हणजे m² एका ठिकाणी घेऊया, म्हणजेच 8m² अधिक 3m². बरोबर. त्यानंतर आता m ची पद आपण बघूया कोणते कोणते आहेत. तिथं 3m आहे, इथं वजा 9m आहे आणि इथं वजा 2m आहे. ठीक आहे. म्हणजे इथं आपण घेऊया आता 3m अधिक 3m, त्यानंतर वजा 9m, या ठिकाणी वजा 2m आणि आता राहिलेली संख्या काय काय राहिलं, इथं या ठिकाणी वजा 6 राहिलं, इथं अधिक 7 राहिलं आणि या ठिकाणी अधिक 4 राहिलं. बरोबर. आता ठीक आहे. आता काय करूया आपण, 8m² आणि 3m² म्हणजेच किती होतं तरी, तर ते 11m² होतात आहे ना. त्यानंतर आता अधिक 3m आणि वजा 9m आणि वजा 2m. आता वजा 9m आणि वजा 2m म्हणजेच किती होतं तर वजा 11m होतात आणि 3m आणि वजा 11m म्हणजेच काय होणार आहे, तर 11तून 3 गेले राहिले किती, तर मग 8. म्हणजेच या ठिकाणी वजा 11 या ठिकाणी किती होतं तर वजा 8m राहणार. बरोबर आहे. 9 10 11 हे वजा 11m आणि हे अधिक 3m. कळालं. मग 11तून 3 गेले राहिले किती, तर 8 राहिले आणि मोठ्या संख्येचे चिन्ह उत्तराला लागणार. म्हणजे या ठिकाणी किती होणार, तर ते वजा 8m आणि या ठिकाणी वजा 6 अधिक 7 आणि अधिक 4. मग 7 आणि 4 किती होतात, 7 आणि 4 11 आणि 11तून 6 गेले, वजा 6 गेले राहिले किती 5. सो या ठिकाणी +5 हे उत्तर यायला आहे. म्हणजेच तुमचं हेच काय फायनल उत्तर आहे, 11m² वजा 8m अधिक 5. कंस फक्त आपल्याला सोडवायचे होते. कळालं. आणि हे तुमचं काय फायनल उत्तर आहे. ओके.
तर या व्हिडिओमध्ये आपण हे दोन क्वेश्चन बघितले आहेत, क्वेश्चन 12 आणि क्वेश्चन 13. या दोन्ही प्रश्नांबद्दल काही डाऊट असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करणे पूर्णपणे फ्री आहे, मोफत आहे, त्याच्यामुळे बिनधास्त सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे चांगले मॅथ्स रिलेटेड व्हिडिओ नक्कीच मिळतील. टिल देन टेक केअर, बाय.